नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण उन्हाळा स्पेशल शक्तिवर्धक लाडूची रेसिपी पाहणार आहोत. उन्हाळ्यात उष्णतेने शरीरात कमजोरी, साधेदुखी, अंगदुखी यासारख्या व्याधी डोकेवर काढतात. तर यावर रामबाण उपाय म्हणजे हे पौष्टिक लाडू. सकाळी जर नाश्त्याला हा एक लाडू रोज साधारणतः 4 महिने खाल्ला की शरीरातील सर्व व्याधींपासून मुक्ती तर मिळतेच, शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते. शिवाय हा लाडू शरीरातील झिजही भरून काढतो. म्हणूनच मी आज अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त असा हा पौष्टिक लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे जे पदार्थ लाडवामध्ये वापरले आहेत त्यामुळे शरीराला एनर्जी तर मिळतेच, शिवाय शरीर तंदुरुस्तही राहते. इथे मी साखरेचा आणि गुळाचा अजिबात वापर न करता हे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात करूया. उन्हाळा स्पेशल पौष्टिक शक्तिवर्धक असे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण भाजके चणे घालूया, जे बाजारात सहज उपलब्ध असतात. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पीठ तयार करून घेऊया, म्हणजे पावडर तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे बारीक पीठ तयार करून घ्यायचे आहे. ते आता आपण चाळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे, त्यावर चाळणीही ठेवली आहे. त्यामध्ये पीठ घालून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता मी सर्व पीठ अगदी व्यवस्थितपणे चाळून घेतले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी जाडे पोहे घालूया. इथे जाडे किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही वापरू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पीठ तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर पीठ तयार करून घ्यायचे आहे. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तेही आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण 1 वाटी शेंगदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून सतत ढवळत शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घेऊया. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात, जे शरीरासाठी फारच आवश्यक असतात. शेंगदाणे खाल्ल्याने हृदयविकार टाळण्यासही मदत होते आणि रक्तप्रवाहही सुरळीत होतो. शेंगदाणे खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मदत तर होतेच, शिवाय खूप वेळ पोट भरलेलेही राहते. शेंगदाणे खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते आणि पचनक्रियाही सुधारते. शेंगदाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, त्यामुळे त्याचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अशा प्रकारे समावेश करावा. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता शेंगदाणे खरपूस भाजले गेले आहेत. ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची आपण टरफले काढून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया आणि गॅसची फ्लेम मंद करून अगदी खरपूस भाजून घेऊया. सुक्या खोबऱ्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करण्याचे काम करतात. सुक्या नारळाचे सेवन केल्याने दीर्घकालीन आजाराचा धोका कमी होण्यास मदत तर होतेच, शिवाय हाडेही मजबूत होतात. सुक्या नारळातील चांगले फॅट्स त्वचेला पोषण तर देतात, शिवाय हायड्रेटेड ठेवण्यास मदतही करतात. त्यामुळे त्वचाविकारही दूर होण्यास मदत होते. म्हणूनच खास करून उन्हाळ्यात सुक्या खोबऱ्याचा अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रमाणात वापर करावा. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता सुक्या खोबऱ्याचा कीस अगदी खरपूस भाजला गेला आहे. तोही आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घालूया आणि 1 मिनिटभर सुकेच भाजून घेऊया. पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मंद करूनच अगदी एकसारखे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, नाहीतर तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. साधारणतः 1 मिनिटानंतर गव्हाचे पीठ अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 3 ते 4 चमचे
तूप घालूया आणि बदामीसह रंग येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवूनच अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि एकसारखे पीठ दाबत दाबत व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ आणि तूप शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. गव्हाच्या पिठात जर कडधान्य मिळवून चपाती बनवली तर त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखर, रक्तदाब, हृदयविकाराच्या शक्यतेवर नियंत्रण राहते. साधारणतः 2 मिनिटानंतर पिठाचा थोडासा रंग बदलल्यावर पुन्हा त्यामध्ये 3 चमचे तूप घालूया आणि अगदी बदामीसर रंग येईस्तोवर पीठ खरपूस भाजून घेऊया. मधुमेही रुग्णांसाठी साजूक तूप खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच खास करून उन्हाळ्यात अशा प्रकारे गव्हाचे पीठ आणि तुपाचा प्रमाणात वापर करून अशा प्रकारे पदार्थात वापर करावा. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी खरपूस बदामीसर झाले आहे. आपल्याला पीठ इतपतच भाजून घ्यायचे आहे. आता त्यात आपण जे भाजलेल्या चण्याची आपण पीठ तयार करून घेतले होते ते आता आपण त्यात घालूया आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवून अगदी दोन्ही पिठे खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता पीठ थोडेसे कोरडे झाले आहे. आता पुन्हा त्यात आपण 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटे पीठ अगदी खरपूस भाजून घेऊया. भाजक्या चण्यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. शिवाय ह्याच्या सेवनाने आरोग्यही सुधारते. भाजलेले चणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे खास करून उन्हाळ्यात भाजलेल्या चण्याचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अशा प्रकारे वापर करावा. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता दोन्ही पिठे अगदी खरपूस भाजली गेली आहेत. आता ती आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि थोडीशी कोमट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 वाटी रवा घालूया. इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरला तरी चालेल. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि रवा अगदी बदामीसर होईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. रवा भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि सतत ढवळून अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर रवा थोडासा भाजला गेल्यावर त्यात आता आपण 1 वाटी जे पोह्याचे पीठ तयार करून घेतले होते ते आता ह्या स्टेजमध्ये घालूया आणि तेही रव्याबरोबर अगदी बदामीसर रंग येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता दोन्ही पिठे अगदी खरपूस बदामीसर भाजली गेली आहेत. तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी कोमट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी अक्रोडचे तुकडे आणि अर्धी वाटी मनुका घालूया. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही वापरू शकता. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार तूप घालून अगदी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित खरपूस फुलेस्तोवर तुपात परतून घेऊया. अक्रोड खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. शिवाय हृदयाचे आरोग्यही चांगले राहून मेंदूचीही शक्ती वाढते. तसेच मनुकांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारून शरीराला ऊर्जाही मिळते आणि अशक्तपणाही दूर होतो. म्हणूनच खास करून उन्हाळ्यात अक्रोड आणि मनुकांचे सेवन अगदी प्रमाणात करावे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मनुका आणि अक्रोड अगदी खरपूस भाजले गेले आहेत. तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. त्यानंतर इथे मी सर्व पिठे एकत्र करून घेत आहे. अशा प्रकारे चमच्याने पीठ कोमट असतानाच अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहेत. त्यामुळे ती लवकर एकजीव होतात. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण जे भाजून त्याची टरफले काढून घेतलेली शेंगदाणे घालूया. त्याबरोबर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किसही घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत पल्स मोडमध्ये अगदी जाडसर भरड तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. आता लगेचच ती आपण लाडवाच्या मिश्रणात घालूया आणि चमच्याने लाडवाचे मिश्रण अगदी अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया.
त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी जाडसर भरड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे ड्रायफ्रूटची जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे। ती आपण त्याच लाडवाच्या मिश्रणात घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। त्यानंतर लाडवाच्या मिश्रणात 1 चमचा वेलची पूड घालूया आणि चमच्याने लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। वेलची पूड पूर्णपणे लाडवाच्या मिश्रणाला लागेल इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। आता लाडवाला गोडवा यावा यासाठी इथे मी खडीसाखरेचा वापर करणार आहे। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात 2 वाट्या खडीसाखर घालूया। जर तुम्हाला खडीसाखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता। आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पूड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर पूड तयार करून घ्यायची आहे। ती आता आपण लाडवाच्या मिश्रणात अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया। त्यासाठी इथे मी लाडवाच्या मिश्रणावर एक चाळणी ठेवली आहे, त्यामध्ये खडीसाखरेची पावडर अशा प्रकारे घालायची आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचे कण जाळीमध्ये राहतील आणि अगदी फाईन पावडर लाडवामध्ये पडेल। सर्व खडीसाखरेची पावडर मी लाडवाच्या मिश्रणात व्यवस्थितपणे चाळून घेतली आहे। आता चमच्याने लाडवाचे मिश्रण अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। साखर पूर्णपणे लाडवाच्या मिश्रणाला लागली पाहिजे इतपत आपल्याला लाडवाचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे, परंतु लाडवाचे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे, त्यामुळे ते मिक्सरमधून मी फिरवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्या आपण लाडवाचे थोडे थोडे करून मिश्रण घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे। ते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे राहिलेले लाडवाचे मिश्रणही मी अगदी व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून घेत आहे। आपण पाहू शकता मी सर्व लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। आता लगेचच लाडू वळायला सुरुवात करूया। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे। आपण पाहू शकता किती सहजतेने लाडू वळला जात आहे, म्हणजे तुपाचे प्रमाण अगदी लाडवाच्या मिश्रणात योग्य झाले आहे। अगदी गोल गरगरीत असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा लाडू तयार झाला आहे। अशा प्रकारे तयार झाला उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा शक्तिवर्धक असा लाडू मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते आहे। दुसराही किती सहजतेने गोल गरगरीत असा लाडू तयार झाला आहे। अशाच प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे। आपण पाहू शकता मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत। मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आहे, किती परफेक्ट स्मूथ टेक्स्चर लाडवाला आले आहे। अशा प्रकारे उन्हाळा स्पेशल पौष्टिक, आरोग्यवर्धक आणि शक्तिवर्धक असा लाडू तुम्ही येणाऱ्या उन्हाळ्यात बनवाच आणि त्याचा आस्वाद घ्या। यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल आणि अशक्तपणाही दूर होईल। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच फारच उपयुक्त आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक आणि अगदी शक्तिवर्धक रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।